गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। सगळीकडे पसरलेला हा अंधार कसला? प्रज्ञा सूर्याची अर्धांगिनी असून माझ्या जीवनात हा असला अंधार? माझे साहेब माझ्याजवळ नाहीत हो, ते विदेशात गेले उच्च शिक्षणाकरिता, पण जाताना मात्र सांगून गेले, रामू, हा संसाराचा गाढा आता तुलाच ओढायचा आहे. लई यातना होतात, कष्ट पडतात, माझ्या अंगात ताप असतो, कधी कधी घेरी सुद्धा येऊन पडते मी. आपलं दुःख कोणाला सांगावं, आपलं मन कोणाजवळ मोकळं करावं, असं कुणी नसतं बघा माझ्याजवळ, कुणी नसतं. मग मी अशी एकटीच बोलत असते. आमचा संवाद हा असा एकांगी असतो. पण आज कुणास ठाऊक साहेबांची लई आठवण यायला लागली, जीवाला नुसती हुरहुर लागली बघा. हा आवाज कसला? ह्या घोषणा ऐकल्यात तुम्ही? ह्या घोषणा, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, ऐकल्यात तुम्ही ह्या घोषणा? अहो, माझे साहेब येत आहेत, माझे साहेब येत आहेत, ऐकल्यात तुम्ही ह्या घोषणा? साहेब आल्यावर त्यांच्या त्या राजपिंडा रूपावरनं माझी नजर हटत नाही. ऐकलात तुम्ही तो आवाज? माझे साहेब येत आहेत, माझे साहेब येत आहेत. तो पावलांचा आवाज ऐकला? साहेब हळूहळू जिना चढून वर येत आहेत. कवा एकदा त्या राजपिंडा रूपाचं डोळं भरून दर्शन होईल असं झालं बघा मला. माझे साहेब येत आहेत, माझे साहेब येत आहेत. साहेब अजून वर आले नाहीत. तो पावलांचा आवाज थांबला आणि त्या घोषणा त्याही थांबल्या. म्हणजे साहेब नाही आले. मला झालेला हा भास होता, माझ्या मनाचा हा खेळ होता. असाच एक खेळ मी लहानपणी सुद्धा खेळत असे, गौऱ्या थापण्याचा. माझे वडील भिकू धोत्रे पणनगावचे, माझी माय रखमा, माझा बा गोदलीत कामाला जायचा, हमाली करायचा आणि ओझी व्हायचा. माझी माय रखमा शेणं जमा करायची, गौऱ्या जमा करायची आणि बाच्या संसाराला हातभार लावायची. म्या बी आपल्या या लहान हातानं जमतील तशा इवल्या गौऱ्या करायचे आणि मायला मदत करायचे. पण माझ्या बाला नाही खपायचं ते. माझा बा मायला लई ओरडायचा, म्हणायचा, अगं रखमे, या पोरीला कशाला या ओळगड कामात घालतेस? अगं माझी रामी तर राजाचीच राणी होईल बघ, आणि तिला कशाला या शेण्या मातीच्या कामात घालतेस? तवा माझी माय म्हणायची, अहो धनी, असलं का हो मंगळ बोलता तुम्ही? अहो ही पोरीची जात आणि या पोरीच्या जातीनं आणि ही पोरीची जात, ह्या पोरीच्या जातीनं काही हुनर असले पाहिजे न हो. ही रामी लई हट्टी आहे आणि म्हणूनच ती मला या शेणा गौऱ्याच्या कामामध्ये मदत करते आणि मुलगाची लईच हट्टी आहे आपली ही रामी. तवा माझा बा म्हणायचा,
अगं रकमे, तुला ठाऊक नाही, माझी रामी तर राजाचीच राणी होईल बघ. कवा तिच्या धन्याचं पतर मतर आलं तर तिला लिहिता वाचता न ग याया का? म्या माझ्या रामीला शिकवणार. तेव्हा तेव्हा माझी माय म्हणायची, अहो धनी, असलं का हो उघड बोलता तुम्ही? अहो ही पोरीची जात आणि या पोरीच्या जातीनं काही लिहायचं वाचायचं शिकायचं असतं का हो? अहो लगीन करून जाईलच की परक्याच्या घरी, आणि तिला कशाला पाहिजे हो लिहणं ना बिवणं? तवा माझा बा म्हणायचा, अगं रकमे, तुला ठाऊक नाही, तिकडे नाही का म्हणे त्या पुण्यात फुले बाबांनी काढली म्हणे पोरीची शाळा. जातात पोरी तिथं लिवाया वाचाया शिकाया. मला बी वाटतं आपल्या रामीनं लिवावं वाचावं शिकावं म्हणून. तू बघच, माझी लेक तर राजाचीच राणी होईल बघ. माझा बा माझ्यावर लय जीव टाकायचा, लय तरस करायचा. बाच्या तरसापाई मला बी लई वाटायचं आपण लिवावं वाचावं शिकावं म्हणून. पण म्या घरात थोरली आणि माझ्या पाठची ही माझी धाकली बहीण गौरा तिचं नाव, आणि तिच्या पाठचा मोठा नवसानं झालेला माझा हा दादा शंकर. या शंकराच्या रूपानं धोत्रेच्या वंशाला दिवा मिळाला बघा. पण माझ्या मायच्या आयुष्याचा दिवा मात्र कायमचा विझला हो. माझ्या मायच्या आयुष्याचा दिवा मात्र कायमचा विझला बघा. लागोपाठ झालेल्या बाळणपणामुळे लई हलवली होती हो तिची तब्येत. शेण गौऱ्या करून लई तरस व्हायचं तिला. एक दिवस माझी माय आम्हा या लहान भावंडांना टाकून माझी माय आम्हाला सोडून गेली हो. आम्हाला सोडून गेले, आम्हाला अनाथ करून गेली बघा. आम्हाला पोरग करून गेली. माईच्या मरणानंतर तिने सांगितलं तोच होणार माझ्या कामी आला. मी मायसारखी शेणं जमा करायची, याच हाताने इवल्या गौऱ्या करायची, आणि याच हाताने अर्ध कच्चं अर्ध शिजलं करून घालायची हो या कच्च्या बच्चांच्या तोंडात. घरात करता पुरुष माझा बा. पण माईच्या मरणानंतर लई हलवली होती हो त्याची तब्येत, लई हलवली होती. एक दिवस माझा बा गोदरीत कामाला गेला असताना ओझी वाहता हमाली करता माझा बा माझ्यावर लई जीव टाकणारा माझा बा माझ्या पायावर रगत ओतून मेला हो. माझा बा माझ्या पायावर रगत ओतून मेला बघा. मृत्यू म्हणजे काय, मरण म्हणजे काय हे समजण्याआधीच माझा बा आणि माझी माय या लहानशा रमाच्या पदरात दोन लहान भावंडांना टाकून आम्हाला या जगात अनाथ करून गेले, पोरग करून गेले. आम्हाला सोडून गेले तो, आम्हाला सोडून गेलेत बघा. माय आणि बाच्या मरणानंतर मग माझा मामा आला मुंबईहून. मग नाही ठेवलं त्यांनी आम्हाला बनवला, घेऊन आला मुंबईला. तेव्हा कुठं 4 दिवस सुखाच्या पदरात पडले बघा. माझं आयुष्य हे असं 4 दिवस सुखाचे तर 4 दिवस दुःखाचे. एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू. असं वाटतं साहेबांच्या जीवनात मी काय संघर्षाची सोबतीन होते का? पण त्यात दुःख नाही आहे, तर उलट अभिमानच. मुंबईला आल्यावर काही दिवसातच घरात माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे तिचं लग्न. आणि जिचा पती केवळ या देशातीलच नव्हे तर या संपूर्ण जगातील थोर विद्वान असा महान पुरुष. असं भाग्य मला लाभलं बघा. माझी भाग्यवान माझी मीच.
आमचं लगीन या मुंबईच्या भायखालाच्या बाजारात संध्याकाळी होळणी केल्यावर लागले आमचं शुभमंगलम. सगळीकडे माशांची घाण पसरलेली होती. पायाखाली गटाराचं पाणी आणि घाण वाहत होती. चबुतऱ्याची बाक केली होती. आणि तशातच धोत्रेंची आंबेडकरीण म्हणून जेव्हा आंबेडकरांच्या घराण्यात गेले ना, तेव्हा मामांजींनी लई मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली. मला एकीकडे बोलून घेतलं आणि म्हणालेत, सुनबाई, आपल्यामुळे भीमाच्या शिक्षणात खंड पडता कामा नये. मी आम्ही मामांजींना म्हणाले, अहो मामांजी, या रमाच्या जीवात जीव असेपर्यंत साहेबांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही. ही रमा तुम्हाला वचन देते बघा, माझ्या जीवात जीव असेपर्यंत साहेबांच्या शिक्षणात खंड पडणार नाही. घरात मामांजींची मिलिटरीची शिस्त. त्यांच्या शिस्तीत मला घरादाराचं वळण लागलं. कामाधंद्याची पण शिस्त लागली. लेकीगत माया करीत होते मामांजी माझ्यावर. मामांजींच्या या शिस्तीमध्ये आम्हा भीमा रमाचा संसार सुरू झाला. पण घरात खाणारे तोंड जास्ती आणि मिळकत कमी. लई ओढाताण चालायची हो, लई तंगी भासायची. तशातच साहेबांना बडोदे सरकारांचं बोलवून आलं. साहेबांनी ठरवलं, बडोद्याला जायचं, 4 पैसे कमवायचे आणि घरात खर्च करायचे. पण मामांजींना नव्हतं खपलं ते. त्यांना नव्हतं वाटत की 4 पैशाच्या नोकरीकरिता, कुणाच्या गुलामगिरीकरिता आपल्या लेकानं आपल्या या शिक्षणावर पाणी फेरावं म्हणून. त्यांच्या आपल्या या लाडक्या लेकाबद्दलच्या अपेक्षा लई वेगळ्या. पण साहेबही मुलकाच्या हट्टीनं निघून गेलेत बडोद्याला. तेव्हा मीच कशी बशी मामांजींची समजूत काढली आणि त्यांना म्हणाले, अहो मामांजी, आपल्या या नोकरीमुळं साहेब नाही सोडून देणार शिक्षण. साहेब बडोद्याला निघून गेले आणि मामांजींनी ते अंतरूनच पकडलं. दिवसेंदिवस ढासळत चालली होती त्यांची तब्येत. पोटात अन्नाचा एक कणही जात नव्हता आणि तोंडून साहेबांचं नावही सुटत नव्हतं. देवाच्या नावागत साहेबांच्या नावाचा जप करत एक दिवस जगत होते मामांजी. आम्ही घाबरलो आणि बडोद्याला तार केली आणि साहेबांना बोलून घेतलं. ज्या आपल्या या लाडक्या लेकाच्या नावाचा जप करत एक दिवस जगत होते मामांजी. जणू काय आपल्या या लाडक्या लेकाच्या अखेरच्या दर्शनाकरिताच की काय. साहेब आल्यावर मामांजींनी डोळं भरून आपल्या लेकाकडे बघितलं. मोठ्या मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि या रमाच्या खांद्यावर साहेबांसारखी मोठी जबाबदारी टाकून या रमाला पुन्हा दुसऱ्यांदा अनाथ करून गेलेत मामांजी. आम्हाला सोडून गेलेत मामांजी. आम्हाला सोडून गेलेत बघा, आम्हाला सोडून गेलेत. ऊन पावसाचा खेळ खेळत एक दिवस जात होता. तशातच साहेबांचे गुरुजी आले. केळुसकर गुरुजी आले आणि मला म्हणाले, अरे बाबांनो, एक फार आनंदाची बातमी घेऊन आलो आहो. अरे, साहेबांना अमेरिकेला जाऊन उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती मिळत आहे. फार मोठी संधी त्यांच्याकरिता चालून आलेली आहे आणि या दारात आलेल्या संधीचं सोनं करून घ्या पोरांनो, सोनं करून घ्या. आणि जाऊ दे की पोरी साहेबांना अमेरिकेला. गुरुजींनी म्हटलं आणि माझ्यावर तर पहाडच कोसळून पडलो. मी म्हटलं, साहेब, 7 समुद्रा पलीकडे अमेरिकेला जाणार, मग घरात कमवणार कोण, खाणार काय, आणि हा घर संसार चालणार तरी कशा. पण तशातच मी मामांजींना दिलेल्या वचनाची मला आठवण झाली. तेव्हा मी गुरुजींना म्हणाले,
अहो गुरुजी, जाऊ द्या की साहेबांना त्या अमेरिकेला. शिकू द्या, किती शिकतात तर. मी पाहून घेईन या संसाराचं. मी पाहून घेईन सगळं. मी सगळं पाहून घेईन. साहेब अमेरिकेला निघून गेलेत. साहेब अमेरिकेला गेल्यावर लई मोठे मोठे पत्र पाठवायचे. माझा हा दादा शंकर मला वाचवून दाखवी. साहेब पत्रात लिहित, रामू, अमेरिका हा फार मोठा देश आहे. इथे आहेत फार मोठमोठ्या इमारती आणि आहेत तितक्याच मोठ्या मनाची माणसं सुद्धा. इथे नाही कोणी मला हिणवणारे, इथे नाही कोणी माझा अपमान करणारे, इथे नाही कोणी मला अस्पृश्य लेखणारे. साहेब लई भरभरून पत्रात लिहित, हा माझा दादा शंकर मला वाचवून दाखवी. मला अडाणीला काही समजायचं, काही नाही समजायचं आणि काही डोक्यावरनं जायचं. तेव्हा मी माझ्या दादाला म्हणाले, अरे दादा, साहेबांना कठाची आमटी आणि बोंबिलाची चटणी लईच आवडते, ते तिथं मिळत असेल का रे त्यांना? तेव्हा माझा दादा म्हणायचा, बयो वेडी का खोडी तू. अगं साहेब पत्रात काय लिहितात मी काय वाचतो आणि तू काय समजते? बसली आपली कठाची आमटी आणि बोंबिलाची चटणी घेऊन. अमेरिकेवरून येतो म्हणून साहेबांची तार आली म्हणून लई जीवानंदला. हो, लई जीवानंदला. म्हटलं आपले साहेब साता समुद्रा पलीकडून आज आपल्या माणसात येणार, लई विद्वान बनून, लई उच्च शिक्षण घेऊन. म्हणून समजी स्वागताची तयारी केली. हे सर्व घरदार सारवलं. साहेबांना खायला आवडणारं सगळं चांगलं चुंगलं सामान घरात घेऊन आले आणि एक दिवस करत डोळ्यात प्राण आणून साहेबांची वाट बघत होतो. साहेब यायचा दिवस उजळला. आपले साहेब आज आपल्या माणसात परत येणार, लय विद्वान बनून, लय उच्च शिक्षण घेऊन. म्हणून आम्ही सगळे या घराच्या आत बाहेर करत होतो. डोळ्यात प्राण आणून साहेबांची वाट बघत होतो. तर ती पेपरमध्ये बातमी छापून आली की ज्या बोटीने साहेब येणार होते ती बोट जर्मन पाणबुड्यांनी बुडवून टाकली म्हणे. ही बातमी खरी की खोटी, या बातमीवर विश्वास ठेवावा की ठेवू नये काही समजत नव्हतं बघा आम्हाला. जीवाची नुसती घालमेल चालली होती बघा. आणि मग तशातच पुन्हा दुसरी तार आली की ज्या बोटीने साहेब येणार होते ती बोट चुकल्यामुळे साहेब आता दुसऱ्या बोटीने सुखरूप परत येत आहेत म्हणून. तेव्हा कुठं आमचा जीव भांड्यात पडला. साहेब आल्यावर त्यांच्या त्या रास पिंडा रूपावरनं माझी नजर हटतच नव्हती. असं वाटलं आपले साहेब लय विद्वान माणूस, लय उच्च शिक्षण घेऊन आलेत अमेरिकेवरून. मग आता 4 पैशाची नोकरी करतील. मे बी आपला या 4 चौघींसारखा नेटाने संसार करेल, घरात भांडी कोंडी घेईल, लुगडं चोडी घेईल. असं लई वाटायचं. हो, मला लई वाटायचं. म्हणून मी हे समजा साहेबांना बोलून दाखवलं. तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, मी शिकलो, मी विद्वान झालो. माझ्या विद्वत्तेचा फायदा घेऊन मी 4 पैशाची नोकरी केली आणि या 4 चौघांसारखा संसार केला. त्यात मी फक्त तुझं एकटीचंच समाधान करेल. अगं पण ही लाखो करोडो जनता माझ्याकडे डोळं लावून बसलेली आहे, त्यांचं काय होणार ग? अगं मी शिकलो, विद्वान झालो, माझ्या विद्वत्तेचा फायदा घेऊन मी 4 पैशाची नोकरी केली आणि 4 चौघांसारखा संसार केला. त्यात मी फक्त तुझं एकटीचंच समाधान करेल. अगं पण वेडे, तुला नाही का वाटत माझ्या या शिक्षणाचा फायदा, माझ्या या विद्वत्तेचा फायदा या आपल्या या लाखो करोडो बांधवांना व्हावा म्हणून? साहेब लई मोठे शब्द बोलायचे. मला अडाणीला काही समजायचं, काही नाही समजायचं आणि काही डोक्यावर न जायचं. पण मनाला मात्र एक उमगलं,
मनाला उमगलं, आपले साहेब हे हे या 4 चौघांसारखे नाहीत. आपले साहेब हे या 4 चौघांसारखे जीवन जगणारे नाहीत. त्यांचे ते स्वप्न, त्यांच्या अपेक्षा या 4 चौघांपेक्षा लई वेगळ्या आहेत, लई वेगळ्या. म्हणून साहेबांच्या शब्दांना हो ला हो आणि नाहीला नाही एवढंच करायचं ठरवलं बघा या आडारामानं. बस एवढंच. माझे साहेब हे असे शिक्षणाच्या गडावर पाय रोवून बसलेले आणि मी आपला हा घर संसार चालवायची. हा घर संसार चालवाया माझ्या मायनं सांगितलेला तोच हुनर माझ्या कामी आला. मी मायसारखी शेणं जमा करायची, गवऱ्या जमा करायची. या बाया बाबड्या मला चिडवायच्या, मला हिनवायच्या, म्हणायच्या या बाईचा नवरा म्हणे लय विद्वान माणूस, उच्च शिक्षणाकरिता गेला म्हणे अमेरिकेला, आणि ही बघा कसली हलकी कामं करते, शेण्या करते, गवऱ्या वेचते. मी म्हटलं अहो साहेबांनी हा घर संसार मोठ्या विश्वासाने माझ्यावर टाकलेला हो, तो नको का मला सांभाळायला? मी शेणं करते, गवऱ्या करते, या तेवढा ओंगळ काय करते हो? साहेबांनी दिलेला शब्दच पाडते ना. या बाया बाबड्यांचे बोलणं चुकवण्याकरिता मी कवा तरीच पहाटे उठायची, शेणं जमा करायची, गवऱ्या जमा करायची आणि या बाया बाबड्यांची बोलणं चुकवायची. माझ्याने काम होत नसे, माझ्या अंगात ताप असायचा, कधी घेरी सुद्धा येऊन पडत असे. माझी बहीण गौरा ती बी कामाला जायची. माझा दादा शंकर वाद्य पिना वायसर विकायचा आणि तशातच भागावं लागत असत आम्हाला. पण साहेबांनी यातलं काहीही न कळवता वाणी उधार सामान देत नव्हता. दूधवाला दूध टाकत नव्हता. माझ्या जाऊ लक्ष्मीबाई पाण्यात पीठ घालून पोरांना दूध म्हणून पाजायची हो. चुरमुरे फुटाण्यावर दिवस काढायची वेळ आली होती बघा. आणि मग तशातच माझं बाळ गंगाधर लई आजारी पडलं, लई तापाने तडफडत होतं. मी माझ्या बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर साहेब माझ्या बाळाला हात लावा, डॉक्टर साहेब बाळ लई कसं तरी करते, लई तापाने तडफडते. डॉक्टर साहेब म्हणाले, बाई पहिले मागचे पैसे टाका, तेव्हाच तुमच्या बाळाला हात लावी. मी म्हणाले डॉक्टर साहेब मी तुमचे मागचे पुढचे समजे पैसे देऊ टाकीन हो, पण एकदा माझ्या बाळाला हात लावा डॉक्टर. बाळ लई कसं तरी करते, लई नाशानं तडफडते. एकदा माझ्या बाळाला हात लावा डॉक्टर, एकदा माझ्या बाळाला हात लावा. पण पैशाविना हात लावणार नाही म्हणाले डॉक्टर, हात लावणार नाही म्हणाले. मग मी माझ्या बाळाला घेऊन म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात जात होते आणि म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात जाता माझ्या याच हातावर जीव सोडला हो माझ्या लेकराने. नाही वाचलं माझं लेकरू. त्याच्या तोंडून माय हे शब्द बोलण्याआधीच, त्याच्या तोंडून आई हे हाक ऐकण्याआधीच माझं बाळ मला सोडून गेलं हो. माझं बाळ मला सोडून गेलं बघा. पैशाविना औषधीविना माझं बाळ मला सोडून गेलं बघा. माझं बाळ असं करता एक करत 4 लेकरांवर माती लोटून आलो तो आम्ही. 4 लेकरांवर माती लोटून आलो बघा. वाचला जगला तो
यशवंताच आणि आणि तोही तब्येतीने असा तसाच. साहेब आल्यावर घरात वर्षभरात एका रत्नाने जन्म घेतला. साहेबांचा लयच आवडता होता तो. साहेबांनी मोठ्या आवडीने त्याचं नाव राजरत्न ठेवले. राजरत्न. पण राजरत्न 2.5 वर्षाचा असताना त्यालाही गंगाधर सारखा निमोनिया झाला आणि राजरत्न सुद्धा मरून गेला. हो, राजरत्न सुद्धा आमच्या जवळ नाही राहिला. राजरत्न सुद्धा मरून गेला. आम्हाला सोडून गेला बघा. आम्हाला सोडून गेला. तेव्हा साहेबांना लय भारी दुःख झालं बघा. लय भारी दुःख झालं. साहेबांनी आपलं कपाळ पाटावर मारलं आणि साहेबही खूप रडले. तो साहेबही खूप रडले. त्यानंतर साहेबांनी आपलं संपूर्ण लक्ष या समाजाकडे दिलं आणि या समाजाने सुद्धा उदंड प्रेम, उदंड माया आम्हाला दिली. तेव्हा साहेबांचे बाबासाहेब आणि मी रमाची रमाई कधी झाली हे कळलंच नाही बघा. आम्हाला कळलंच नाही. साहेब नेहमी आपल्या वाचण्या लिखाणात गुंग असायचे. वाचण्यापायी लिखाणापायी घरादारात पोरांसोरांवर दुर्लक्ष करायचे. ही पुस्तकं जणू काही माझी सवतच की काय. अहो, एक दिवस तर चांगले 500 रुपये खर्च करून घरात मोठमोठी पुस्तकं, मोठमोठी ग्रंथ घेऊन आले आणि बसले सकाळपासून वाचत. सकाळ सरली, दुपार सरली, संध्याकाळी जेवण वेळही झाली तरी साहेबांचं काही पुस्तकातून उठण्याचं चिन्हच दिसत नव्हतं बघा. ही पोरं सोरो भुकेने टाटाळून गेली होती. या पोरासोरांना जेव घातलं आणि झोपवून दिलं. मग मी माझ्या जाऊबाईंना म्हणाले, अहो जाऊबाई, जाऊन तरी बघा साहेब काय करतायत तर, आणि येताना जेवणाकरिता हाकही मारून या. जाऊबाई गेल्या आणि मागच्याच ताई परत आल्या. मी समजले काय समजायचं ते. त्या जाऊबाईंना काही साहेबांना पुस्तकातून उठवण्याची हिंमतच झाली नाही बघा. म्हटलं घंटाभर अजून वाट बघावी. मग बाई हळूहळू मध्यरात्र व्हायला लागली. मग बाई माझा जीव नाही धरला. मी आपली सगळी हिंमत गोळा केली आणि साहेबांच्या खोलीत गेले. साहेबांच्या खोलीत जाऊन बघते तर काय, अहो साहेब मान खाली घालून पुस्तकं वाचण्यात लय गुंग. मी आपली सगळी हिंमत गोळा केली आणि साहेबांना म्हणाले, अहो साहेब, अजून किती वेळपर्यंत वाचत बसणार? अहो सकाळपासून बसले तुम्ही वाचत. 2 घास पोटात घालून घ्या, मग बसा की वाचत बिचत. म्हणजे मग आम्ही आमच्या कामाला मोकळं होतो बघा. मी त्यांना पुस्तकातून उठवलं म्हणून लई ओरडलेत माझ्यावर. मला म्हणाले, अगं या क्षुल्लक कारणासाठी, या क्षुल्लक जेवणासाठी तू मला या लाख मोलाच्या ग्रंथातून उठवलं? अगं तुला नाही कळणार या पुस्तकांची किंमत. जेवणाचं म्हणते ना, माझं मी जेवून घेईन. तुम्हाला भुका लागल्या असतील तर तुम्ही जेवून घ्या. साहेब म्हणतात, साहेबांनी मला रागवून खोली बाहेर काढलं. मी आपला हा हिरमोसला चेहरा घेऊन खोली बाहेर आले. जाऊबाई समजल्या काय समजायचं ते. साहेब म्हणतात, तुम्ही जेवून घ्या. पण साहेब सकाळपासून बसले उपाशी तापाशी. आमच्या घशातून काही घासच उतरत नव्हता. मग आम्ही तशीच झाकपाक केली आणि स्वयंपाकघरातच आग टाकलं. मग मात्र 1.5 तासाने साहेब आले आणि जाऊबाईंना पानं घ्यायला सांगितले. आता साहेब चांगले साजत खेळत होते. हे सारं जग झोपी गेलं आणि तवा कुठं आमच्या या तिघांची अंगतपंगत जमली. आता साहेब चांगलेच हसत खेळत होते. मग मी हळूच विषय काढला आणि साहेबांना म्हणाले, अहो साहेब, मला एक गोष्ट सांगा. तुमच्या त्या मोठमोठ्या पुस्तकात, तुमच्या त्या मोठमोठ्या
मोठ्या ग्रंथात असं कुठं लिहिलं आहे का हो की वाचण्यापायी लिखाणापायी घरादारात दुर्लक्ष करा म्हणून? अहो साहेब, बाहेर तुम्ही कितीही कष्ट उपसा, पण घरात आल्यावर या पोरांसोरांसोबत दोन गोष्टी प्रेमाने बोलावे, मायेने त्यांच्या पाठीवरून हात फिरवावा, मग आम्हाला आमच्या कामात कष्ट करायला कसा हुरूप येतो बघा. साहेबांनी माझं बोलणं हसत खेळत ऐकून घेतलं आणि साहेब मला म्हणाले, अगं, हे एकटे रामूच असे बोलत नाही, तर तुम्हा सर्वांची तक्रार असते की माझ्या वाचनापायी लिखाणापायी मी घरादारात दुर्लक्ष करतो म्हणून. हे बघा, उद्यापासनं कुणीही बाहेर जायचं नाही, घरात काय लागतं काय नाही म्हणून मी जातीनं लक्ष देईन आणि सर्व काही आणून टाकेन. आम्हाला जरा कौतुकच वाटलं. म्हटलं, कधी नव्हे तर साहेब आता घरात लक्ष देणार, काय लागतं काय नाही म्हणून आणून टाकणार. म्हटलं, उद्याची उद्या बघू. रात्र सरली, दिवस उजळला. म्हटलं, साहेब रात्रीचं विसरले असणार, पण साहेबांची स्मरणशक्ती लई दांडी. सकाळीच साहेबांनी जाऊबाईंना पिशव्या मागितल्या आणि या जाऊबाईंनी सुद्धा भल्या मोठ्या पिशव्या साहेबांच्या हाती दिल्या आणि साहेब निघून गेलेत बाजाराला. सकाळ सरली, दुपार सरली, सरत्या संध्याकाळच्या वेळी आम्ही दोघी जावा दारात उभं राहून साहेबांची वाट बघत होतो, तर ते दुरूनच साहेबांची स्वारी येताना दिसली. त्या स्वारीच्या हातात 2 गच्च भरलेल्या पिशव्या होत्या. साहेब हळूहळू येत होते. असं वाटलं साहेबांजवळ जावं आणि त्यांच्या हातातलं वजन कमी करावं. पण दुसरं मन म्हटलं, राहू दे, करू दे साहेबांनाच, घरात कष्ट करताना किती त्रास होतो तर. साहेब हळूहळू जिना चढून वर आले. जाऊबाईजवळ पिशव्या दिल्या, एक प्याला पाणी प्यायले आणि थोडा विसावा घेतला. जाऊबाईंनी दोन्ही पिशव्या जमिनीवर पालत्या घातल्या. अहो, त्या पालत्या घातलेल्या पिशव्यातून काय नाही निघालं ते. चांगली 20-25 किलो लाल टमाटी, 100-150 बोंबिलाच्या कांड्या, 20-25 पालकाच्या जुड्या आणि 10-12 कोथिंबीरच्या पेंढ्या. तो बाजार बघून आम्ही दोघी जावा पोट धरून हसायला लागलो. पण साहेबांना यातलं काहीही कळेना. तेव्हा साहेब आम्हाला म्हणाले, अरे बाबांनो, इतकं मोठं सामान मी घरात आणून टाकलो आणि या दोघी वेड्यागत हसताहेत. हसू आवरून जाऊबाई म्हणाल्या, अहो भाऊजी, आपण या घरात इनमेन 3 आणि ही 2 पोरं सोरो. हा बाजार नक्कीच आपल्याला पुरून उरेल. अहो, पण तोपर्यंत टिकणार आहे का हो? ही लाल टमाटी कधीचीच जाईल नासून. हा पालकाच्या जुड्या आणि कोथिंबीरच्या पेंढ्या ह्याही जातील कधीच्याच नासून. आपण आणलेल्या बाजारात इतका मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणून साहेबांनी मोठ्याने आपली चूक कबूल केली आणि आमच्यासोबत ते हसायला लागले. हा प्रसंग साहेबांनी दुसऱ्या दिवशी आपल्या मित्रांना सांगितला आणि म्हणाले, अरे बाबांनो, कधी नव्हे तर या दोघींनी मला बाजारात पाठवलं सामान आणण्याकरिता आणि मीही आणलं ते असं. हे बघा, पुस्तकं आणि मी, आमचं एक वेगळंच विश्व निर्माण होतं. पुस्तकात मी रंगतो, ग्रंथात मी जगतो, पण व्यवहारातलं मला काही सुद्धा कळत नाही. हा घर संसार चालवाया रामू आणि लक्ष्मीबाई आहे म्हणून ठीक, मी तर व्यवहार शून्यच. माझे साहेब हे असे पुस्तकात रमणारे, ग्रंथात जगणारे, व्यवहारात शून्य असणारे, तरी बी मला लई भावणारे. साहेबांना लंडनच्या परिषदेचं बोलवून आलं. साहेबांना लंडनला जायचं होतं म्हणून त्यांनी मला धारवाडला बोलवून घेतलं. धारवाडला वसतिगृह काढलं होतं साहेबांनी. तिथं 20-25 मुलं शिकत होती. साहेब लंडनला निघून गेलेत आणि मी धारवाडला रुळले. त्या धारवाडचं हवामान मला लई मानवलं. माझ्या या तब्येतीत पण सुधारणा आल्या. कुणातरी एका सणासुदीचा दिवस होता. मला त्या धारवाडचे मास्तर लई चिंतित दिसले.
मास्तरांबाईंकडून मास्तरांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणाले, काय झालं हो मास्तर, काय एवढी चिंतेत दिसता? मास्तरांना काही माझ्याजवळ चिंता बोलून दाखवायला बरं वाटलं नाही, पण मी आग्रह धरला आणि म्हणाले. तेव्हा मास्तर मला म्हणाले, काय करावं हो रमाई, या वसतिगृहाला 3-4 महिन्यांपासून सरकारकडून मदत मिळाली नाही. 2-3 दिवसापासून ही तरणी ताटी पोरं भुकेने तळमळत पडलेली आहे. भुका लागू नये म्हणून पोटाला कापडी बांधून जमिनीवर पडलेली आहे. साहेबही लंडनला निघून गेले. ते इथं असते तर नक्कीच यातनं काहीतरी मार्ग शोधून काढला असता. मी आपल्या परीने सर्व काही प्रयत्न केले, पण सगळीकडून मला निराशाच आली बघा. समस्या फारच गंभीर होती. ती 20-25 ही तरणी ताटी पोरं 2-3 दिवसापासून भुकेने तडमडत पडली होती. साहेबही लंडनला निघून गेले होते. साहेब नसले म्हटल्यावर सगळी जबाबदारी माझ्यावर आलेली आणि तशातच माझं लक्ष माझ्या हातातल्या या बांगड्यांकडे गेलं. मी हातातल्या बांगड्या काढल्या आणि मास्तरांना म्हणाले, अहो मास्तर, या बांगड्या घ्या आणि पहिले या पोरांना जेवू घाला. त्या मास्तरांना काही माझ्या बांगड्या घ्यायला बरं वाटलं नाही, पण मी मास्तरांना आग्रह धरला आणि म्हणाले, अहो मास्तर, साहेब लंडनवरून आले आणि मला म्हणाले, अगं रामू, मी बाबासाहेब झालो आणि तुला साधा रमाई सुद्धा होता आलं नाही, तर मी त्यांना काय उत्तर देईन हो मास्तर? तेव्हा या बांगड्या घ्या, यांना मोळा तोळा गहाण करा, काहीही करा, मला या सोन्याचं काहीही मोह नाही. मास्तर माझ्या बांगड्या घेऊन निघून गेले आणि त्या दिवशी मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्या मुलांना जेवू घातलं. ती 20-25 ही तरणी ताटी पोरं 2-3 दिवसाचा उपास सोडून शांतपणे झोपी गेले. त्या दिवशी मी उपाशी, पण मला त्या दिवशी शांतपणे झोप आली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला रमाई झाल्यासारखं वाटलंय हो, रमाई झाल्यासारखं वाटलं. साहेब लंडनवरून आले. त्या मास्तरांनी सांगितलं सगळं साहेबांना काय सांगायचं ते. तेव्हा साहेब माझ्याकडे कौतुकाने बघून हसले. साहेबांच्या या हसण्याने या रामूच्या जीवनाचं सोनं झालं बघा, सोनं झालं. मला नव्हतं मागायचं का एखादी लुगडं, ते तुला नाही म्हणाली असती काय? कधी नव्हे, तर मी साहेबांना बोलून दिलं आणि म्हणाले, अहो साहेब, आपला सत्कार सगळ्यांचा नजरा आपल्याकडेच लागलेल्या आणि त्या गर्दीत तुळसा आताही बसल्या होत्या कुठेतरी त्या बायकांमध्ये. मी जर त्यांनी दिलेलं लुगडं घातलं असतं ना, तर या 4 चौघींमध्ये बोलून गेल्या असत्या की मी दिलेल्या लुगड्यात बघा कशी झाक दिसते माझी बहिणी. अहो साहेब, बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही आणि 4 चौघींमध्ये गोष्ट पसरायला सुद्धा वेळ लागत नाही, पण मला बाई नसतं पटलं ते. अहो साहेब, आपली ही फाटके लुगडं शालूच्या किमतीची, दुसऱ्यांची पैठणीनं साडी आपल्या काय हो कामाची? तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, कुठून शिकलीस एवढं बोलाया? तेव्हा मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब, आपल्याच तालमीतून तयार झाले की मी. तेव्हा साहेब माझ्याकडे कौतुकाने बघून हसले, कौतुकाने. पण साहेबांना माझी एक गोष्ट नक्कीच आवडत नसे, माझं देव भोळेपण, माझे उपास तापास. साहेब मला चिडवायचे, मला हिणवायचे. एक दिवस मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब, मला पंढरपूरला घेऊन चला हो साहेब, सावळ्या विठोबाच्या दर्शनाकरिता. अहो तेवढंच एक पुण्य माझ्या पदरात पडेल बघा. साहेब, मला घेऊन चला हो साहेब पंढरपूरला, मला घेऊन चला. तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, तू पंढरपूरला जाशील सावळ्या विठोबाच्या दर्शनाकरिता? अगं
पण तुला नीट देवदर्शन होणार काय? रामू, आपण अस्पृश्य, आपल्याला देवदर्शनाचा अधिकार नाही. कधी नव्हे तर साहेबांजवळ मी एक मागणं मागितलं आणि तेही त्यांनी टाळलं. म्हणून मला साहेबांचा जरासा राग आला आणि मी रागाने साहेबांना म्हणाले, अहो साहेब, तुम्ही त्या काळ्या रामाच्या मंदिरात सत्याग्रह केला, तो का म्हणून केला हो? तेव्हा साहेब मला म्हणाले, अगं रामू, आम्ही त्या काळ्या रामाच्या मंदिरात सत्याग्रह केला, तो काय देवदर्शनाकरिता केला? अगं, ती आमच्या हक्काची लढाई होती, ती आमच्या अधिकाराची लढाई होती. आम्ही हिंदू म्हणून जन्मलो, आम्हालाही तितकेच हक्क आणि अधिकार हसायला हवेत हे दाखवून देण्याकरिता तो सत्याग्रह होता. तो सत्याग्रह आम्ही काही देवदर्शनाकरिता केलाच नव्हता वेडे. साहेबांनी म्हटलं आणि मलाही ते पटलं. पण या डोक्यातनं काही सावळा विठोबा जाईना. मी दुसऱ्यांदा नेटाने साहेबांना म्हणाले, अहो साहेब, आपण अस्पृश्य, पण हे बाकीचे अस्पृश्य नाही का जात पंढरपूरला? यांच्यासारखीच मी पण धरूनच कळसाला पायरीला हात जोडेन आणि तेवढंच एक पुण्य माझ्या पदरात पडेल बघा. साहेब, मला घेऊन चला पंढरपूरला, मला घेऊन चला. मी आपला देवदर्शनाचा हट्ट सोडत नाही म्हणून लई ओरडलेत माझ्यावर. मला म्हणाले, अगं, देव 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 म्हणून करतेस आणि या दगडात देव शोधण्याचा प्रयत्न करतेस. जो देव भक्तांमध्ये भेद निर्माण करतो, जो देव पायरीजवळ आलेल्या भक्तांना दूर लोटतो, अशाला तू का म्हणून देव म्हणावं? अगं रामू, देव असतो आपल्या मनात, देव असतो आपल्या हृदयात. आपल्या मनातला, आपल्या हृदयातला देव आपल्याला शोधता आला पाहिजे. तुला देवदर्शन करायचंय ना, मग तू थांब. आपण एक असा देव शोधून काढू जो भक्तांमध्ये भेद निर्माण करणार नाही. आपण एक असं पंढरपूर निर्माण करू की पायरीजवळ आलेल्या भक्तांना दूर लोटला जाणार नाही. साहेब आपल्या या रामूसाठी पंढरपूर निर्माण करू म्हणाले. साहेब म्हणतात ते खरं आहे का? मी दगडात देव शोधण्याचा प्रयत्न करते. अरे माझा देव तर इथेच आहे. तो हे जीता जागता या लाखो करोडो जनतेचा देव. आणि मी का म्हणून त्या दगडात देव शोधण्याचा प्रयत्न करू? म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य साहेबांच्या पायावर वाहून नेण्याची प्रतिज्ञाच केली बघा या अडाण्या रमानं. प्रतिज्ञाच केली. आपले साहेब, माझे साहेब, या अपेक्षित जनतेचे प्रश्न एक एक करत सोडवत होते, हक्काने, सत्तेने आणि निष्ठेने. त्यांनी वाचा नसलेल्या समाजाला वाणी दिली. त्यांनी या दृष्टी नसलेल्या समाजाला नजर दिली. त्यांनी आपल्या या समाजाला व्यक्तिगत महत्त्व दिले, हक्काने, सत्तेने आणि निष्ठेने. तशातच साहेबांनी गांधी बाबाशी लढा पुकारला. तेव्हा साहेबांना रस्त्यात वाटते त्या ठिकाणी त्यांना शिव्या दिल्या जात होत्या, त्यांचा अपमान केला जात होता, त्यांना मारहाणीच्या धमक्या दिल्या जात होत्या. पण तरीही साहेब न भीता आपलं एक करत कार्य समोर नेतच होते. एक दिवस मी राजगृहामध्ये धुणं धुवायला बसले होते. धुणं धुवत असताना मला बाहेरून लई जोराचा गलाटा ऐकू येऊ लागला. धुणं सोडले आणि बाहेर आले. अहो बाहेर येऊन बघते तर काय, चांगली 30-40 माणसं हातात लाठ्या घेऊन आमच्या घरावर चालून आलेले होते. ते साहेबांना शिव्या देत होते, ते साहेबांचा अपमान करीत होते, ते साहेबांना मारहाणीचे शब्द बोलत होते. मी
आपल्या या कानाने साहेबांना दिलेल्या शिव्या ऐकल्या. मी आपल्या या डोळ्याने साहेबांचा अपमान बघितला. मी रागाने आणि द्वेषाने सामोर आले. माझ्या हातात धुण्याची उगारलेली काठी, माझा ओचा पदर खोचलेला, माझा रागाने तांबडा लाल झालेला चेहरा, आणि मी त्या मारेकरांना म्हणाले, अरे बाबांनो, तुम्ही साहेबांना शिव्या का देत आहात? तुम्ही साहेबांना मारहाणीचे शब्द का बोलत आहात? त्यांचा अपमान का करीत आहात? अरे साहेबांच्या सावलीला तरी शिवण्याची ताकद आहे का तुमच्यात? एक पाऊल तरी पुढे टाकून बघा. ही रामू या काठीने एकाचा समाचार घेईल. एक पाऊल तरी पुढे टाकून बघा. माझ्या हातात धुण्याची उगारलेली काठी, माझा ओचा पदर खोचलेला, माझा राग आणि द्वेषाने तांबडा लाल झालेला चेहरा, आणि माझा हा आरडा ओरडा बघून ती सगळी माणसं फाटका जळून पडून गेली. साहेबांच्या जीवावरचं तेही संकट टळलं. पण साहेबांनी काही आपलं कार्य करणं थांबवलं नाही. ते आपलं कार्य एक करत पुढे नेतच होते. घरात चर्चा गोष्टी सुरू असायच्या, आणि तशातच साहेबांनी महाडला सत्याग्रह करायचा म्हणून ठरवला. त्या महाडला लई मोठा पाण्याचा सत्याग्रह होणार होता. गावोगावी शहरोशहरी निमंत्रणे धाडण्यात आली होती. मला वाटलं आपणही त्या महाडला जावं. साहेब काय करतात काय नाही म्हणून दुरूनच बघावं म्हटलं. पण साहेबांच्या कार्यात कुठल्याही प्रकारचा अडथळा न आणता तेव्हा मी साहेबांना म्हणाले, अहो साहेब मला बी घेऊन चला हो साहेब महाडला. अहो इतकी सारी जनता तिथे येणार, घडेल तितकी मी त्यांची सेवा करीन. तुमच्या जेवणाकडे सुद्धा मी जातीनं लक्ष देईन. तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझी एवढीशी गंती होऊ द्या हो साहेब, एवढीशी गंती होऊ द्या. साहेब मला बी घेऊन चला साहेब महाडला, मला बी घेऊन चला. पण साहेब माझी परिस्थिती जाणत होते, माझी तब्येत जाणत होते. माझ्या अंगात लई ताप होता. तेव्हा साहेब चुकून महाडला निघून गेले. तेव्हा मला लई भारी दुःख झालं बघा. लईच भारी दुःख झालं. आणि तशातच तो प्रसंग घडला. रायगडावरचा कोणता गुन्हा केला होता हो साहेबांनी? कुठल्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात होती त्यांना? केवळ मान गुन्ह्याचा अपमान करून भागले नाही ना, तर त्या रायगडावर मारेकरी धाडलेत. साहेबांचा खून करण्याकरिता. ही कल्पना सहज झाली नाही बघा मला. मी घेरी येऊन खाली पडले. साहेबांनी आपल्या अक्कल हुशारीने त्या मारेकऱ्यांना म्हणाले, अरे बाबांनो, या रायगडावरचा रायणा शिलेदार जो या गडाचं रक्षण करतो तोही अस्पृश्य. तो राहण्याने तुमचा हा रायगड वाटत नाही, आणि मी का राहिल्याने तुमचा हा रायगड वाटते हो. साहेबांच्या या अक्कल हुशारीच्या बोलण्याने त्या मारेकरांनी आपल्या माना खाली घातल्या, आणि ते तिथून निघून गेले. पण मला बाई साहेबांच्या जीवाची काही ज्ञाती वाटत नव्हती बघा. काही ज्ञाती वाटत नव्हती. मी घेरी येऊन खाली पडले. डोळं उघडून बघते तर साहेबांच्या मांडीवर माझं डोकं होतं. त्यांच्या भाड्या एवढ्या डोळ्यात मी लाख मोलाचे अश्रू बघितले. त्यांच्या त्या राजपिंड रूपावर मी माझ्याबद्दलचं उमडून आलेलं प्रेम बघितलं. असं वाटलं हा क्षण घट्ट मुठीत पकडून ठेवावा, सोडू नये.
पण या रमाच्या संघर्षाचा सूचीमधला एक एक महत्वाचा क्षण होता. मी साहेबांच्या त्या राजबिंडा रूपावर दुःखाचा काळोख बघितला. त्यांच्या त्या आभाळ एवढ्या डोळ्यात मी लाख मोलाचे अश्रू बघितले. मी आपले डोळे बंद केले, कारण मला ठाऊक होतं माझं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे सूर्याच्या वलयातून प्रकाशाचं निघून जाणं. माझं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे सागरातून पाण्याचं निघून जाणं. माझं साहेबांच्या जीवनातून निघून जाणं म्हणजे प्रतिमेने सावलीची साथ सोडणं. आमचं नातं हे असंच एकमेकांशी कधी न भेटणार, पण एकमेकांशिवाय कधी न राहणार. मी पुन्हा आपले डोळे खोलून बघितलं. साहेबांच्या मांडीवर माझं डोकं होतं. त्यांच्या आभाळ एवढ्या डोळ्यात मी लाख मोलाचे अश्रू बघितले. त्यांच्या त्या राजबिंडा रूपावर मी दुःखाचा काळोख बघितला. ते राजबिंडा रूपावरचं ते दुःख, त्या आभाळा एवढ्या डोळ्यातलं एवढं दुःख माझ्याने नाही बघवले हो. माझ्याने नाही बघवले. म्हणून मी माझे डोळे कायमचे मिटवून घेतलेत बघा. कायमचे. नाही रमा, नाही रमा, मला सोडून जाऊ नको. मला सोडून जाऊ नको. माझं घरच मोडून जाईल बघ रमा. मला सोडून जाऊ नको. माझं घर मोडून जाईल रमा. तुझ्याशिवाय माझं कोण आहे रमा? कोण आहे? आज तर आपला दिवस उजाडला होता रमा. तू मावळत आहे रमा. नाही रमा, नाही. मला सोडून जाऊ नको. मला सोडून जाऊ नको. माझ्या संसार चक्रामध्ये फार खस्त्या खाल्ल्या रमा. तू फार खस्त्या खाल्ल्या. तुला पंढरपुराचं दर्शन घ्यायचं होतं रमा. पंढरपुराचं दर्शन घेण्याआधी तू जात आहे रमा. जात आहे रमा. मी तुला सुख देऊ शकलो नाही. माझ्यासाठी नाही तर या यशवंतासाठी तू जगली पाहिजे होती रमा. जगली पाहिजे होती. मला सोडून जाऊ नको रमा. माझं कोण आहे? मला सोडून जाऊ नको. रमा. तुझ्या साहेबाला सोडून जाऊ नको.
तुझिया बिना संसार वाटे सुना सुना तुझ्या साहेबाला सोडून जाऊ नको रमा साधी सुधी रमा तू संसारी राहिली साधी सुधी रमा तू संसारी राहिली मजा एकटी जीवन जीवन परिक्रमा तुझ्या साहेबाला सोडून जाऊ नको रमा माझ्या गरिबीचा तू किती बार वाहिला माझ्या गरिबीचा तू किती बार वाहिला मजपासून सुखाचा क्षण तू न पाहिला तरी तू कधी ना बोलली केलीच ना तमा तुझ्या साहेबाला सोडून जाऊ नको रमा दाटून कंटळी किती आवरू मला कंटळी किती आभरू मला आठवत तो प्रसंग सांगू कुणाला तू होतीस म्हणून मी गाठली ज्ञानाची ती सीमा तुझ्या साहेबाला सोडून जाऊ नको रमा जाऊ नको ग रमा जाऊ नको ग रमा रमा धन्यवाद. सुप्रियाताई वानखेडे यांच्याकडून जे रमाईचं एक पाती सादर